मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर 14 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला, तर शिवसेनेच्या कमल बुधवत यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा पदभार एक दिवस आधी स्वीकारला होता। जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून सजवलेल्या बैलगाडीमध्ये बसून जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांसह रॅली काढण्यात आली। बैलगाडीतून अध्यक्षा मनीषा पवार यांनी जिल्हा परिषदेमध्ये पदार्पण केले। पदभार स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्षा मनीषा पवार यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। मी एक महिला म्हणून या महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा, तसेच मी एक ग्रामीण भागातून आलेली मुलगी आहे। माझे सासर आणि माहेर दोन्ही ग्रामीण भागात आहे, त्याच्यामुळे मला चांगलाच अनुभव आहे की लोकांच्या समस्या काय आहेत, तर त्या सगळ्या एकजुटीने महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना किंवा त्यांच्या आशीर्वादाने तसेच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांच्या समन्वयाने मी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन। ग्रामीण भागाच्या विकासासाठी माझे प्रयत्न असतील आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्राधान्य देईन। मागच्या काही काळखंडात जे काम झालं अध्यक्षांनी केलं, त्याच्यात काही उणिवा होत्या का, काही दिसल्यात का, काही अभ्यास केलाय का? उणिवांबद्दल आपल्याला इथे बोलायचं नाही आहे, पण उणिवा असतील तर ते आम्ही समन्वयाने सगळ्यांच्या समन्वयाने सोडून घेऊ। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार यांनी 14 जानेवारीला पदभार स्वीकारला। तत्पूर्वी फटाक्यांच्या आतिषबाजीत मनीषा पवार यांनी बैलगाडीमधून जिल्हा परिषद आवारात प्रवेश केला। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे।